सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड भागात दरोडा टाकण्याचा प्रयत्न नाशिक रोड पोलिसांनी उधळून लावला आहे। 7 सराईत आरोपींपैकी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन तिघे फरार झाले आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक वालदेवी विहितगाव भागात गस्त घालत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना बागुल नगर वालदेवी नदी ब्रिज येथील झाडाझुडपात संशयितरित्या हालचाली आढळून आल्या। जवळ जाऊन बघितले असता धारदार हत्यारे घेऊन काही इसम आढळून आले। पोलिसांची चाहूल लागता संशयितांनी तेथून पळ काढला, परंतु मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून 4 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। तर अंधाराचा व झाडाझुडपाचा फायदा घेऊन तिघांनी तेथून पळ काढला। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान, रहमान जाफर शेख, समीर शाकीर शेख, गौरव आनंद बाविस्कर असे सांगितले असून या सर्वांवर याआधीही विविध गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या अंगजाडतीत एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि धारदार हत्यारे आढळून आले। नाशिक रोड भागात मोठा दरोड्याचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली आहे। नाशिक रोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। सदरच्या कामगिरीबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा पथकाचे कौतुक केले आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे, विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। काल दिनांक 30/9/2025 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही इसम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाझुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती। त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपकाळे यांना दिली होती आणि त्यानंतर मग DP पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। DP पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाझुडपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी 4 आरोपी हे मिळून आलेले आहेत व 3 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत। जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे, रहमान शेख, समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत। त्यांच्याकडनं एक पिस्टल, एक जिवंत काडतूस, 2 धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे। हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे। या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेशली DP स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे। या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड PI श्री जितेंद्र सपकाळे, PI बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी, PSI संदीप पवार व संपूर्ण DP स्टाफ यांनी मोलाचे सहभाग घेतलेला आहे। या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। हे सर्व जे आहेत हे सराईत आरोपी आहेत, त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत तर त्या संदर्भात आम्ही पुढचा तपास करत आहोत। त्या संदर्भात तपास सुरू आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक।